वार्ता न्यूज नेटवर्क 24/7 हमेशा सच के साथ। हजारमाची येथील शेतकरी निलेश विरकायदे यांना गेल्या 5 ते 6 वर्षांपासून शेतीत सांडपाणी साचण्याच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागत होतं। या समस्येमुळे त्यांच्या शेतीचं मोठं नुकसान होत असून त्यांनी यासाठी सातत्याने ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता। या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत बैठकीत निलेश विरकायदे यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतीने त्यांच्या समस्येची दखल घेत त्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं। ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलं की आपल्यासाठी शक्य तितकी मदत करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू। त्यासाठी निलेश विरकायदे यांना 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्या कालावधीत ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। या बैठकीस माजी सरपंच धनाजी माने, सदस्य संगीता डुबल, माजी उपसरपंच विनोद डुबल, जिरगे मॅडम, तात्या इंगळे तसेच इतर आजी माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून ग्रामस्थांचं लक्ष पुढील 20 दिवसातील कार्यवाहीकडे लागले आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्कसाठी विवेक बारमान, सातारा जिल्हा प्रतिनिधी। समजा मिळाला तो प्रोजेक्ट उभा करायचा, तो प्लॅन तुम्हाला तयार करायचा, बरोबर? तो प्लॅन किती मजलीचा आहे, त्या पाण्याचा पुढे प्रोसेस काय होणार आहे, तो करेपर्यंत 1 वर्ष झाली, 2 वर्ष गेली, उभा करायला 1 वर्ष, 3 वर्ष गेली आणि चालू करायचं 6 महिने, मग 3, 3.5, 4 वर्षांनी काय करायचं? बोला. त्याच्यासाठी आम्ही म्हणले की काहीतरी त्याच्यावर तोडगा लावून त्याच्या पूर्ण त्या शेतीवर मला जायचं नाही, काय मला हौस नाही काढली पुढे जायची, पण हे मी इथपर्यंत माझे शब्द उच्चारण्यासाठी याला कारणीभूत काय, तुमच्याकडे मी आलो, सर्वांनी हात दाखवले, कुणी काय केलं नाही। यांच्या अगोदरचा जो ग्रामसेवक होता त्यानं मला काय सांगितलं, कशाला त्याच्या नादाला लागतं त्या वकिलाच्या, तो वकील आहे। तर ते आमचे प्रशासकीय कार्यकारिणीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही येत्या 8 ते 10 दिवसात घेतो आणि त्या सभेसाठी आम्ही जो वकील साहेब आहेत त्यांना पण आम्ही त्या मिटिंगला बोलवून त्यांच्याशी डिस्कस करून त्याच्यावर काय मार्ग काढता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो। आणि तो आता पक्षाचा इशारा पोलीस दिलेला आपल्या ग्रामपंचायतीला की त्यांचं बरोबरच आहे। काय आजपर्यंत 4-5 वर्ष झालं त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांचं पूर्ण कुटुंब आज त्या शेतीवर आहे, त्यांच्या कोणीही नोकरीला नाही। आज त्यांच्या शेतात पाणी जातंय, कमीत कमी कंबरं इतकं पाणी म्हणलं तर असं, म्हणजे ती शेती जी आता पाण्यात जात नव्हती ती सुद्धा सगळी आता शेती पाण्यात। तर आज 5 वर्ष यांच्यावर अन्याय। मी पीडित शेतकऱ्याची बहीण बोलते, सोनल विक्राम गायकवाड। मी मुंबईला असते, मी ॲडव्होकेट आहे। पण ज्या लोकांनी माझ्या भावाची वाट लावली, कशा केली त्याच्या शेताची 220 ते 225 त्यांना इन्कम 0 इन्कम आहे, त्याच्यामुळे त्याची पूर्ण फॅमिली बेघर झाली। पूर्ण फॅमिली म्हणजे त्याच्या बायकोला हे बघूनच त्याच्या बायकोला डोक्याचा आजार झाला, तिला सारखे औषध उपचार करतात, कृष्णा चॅरिटेबल कराडमधून तिचं औषध घेतात। त्याचा भाऊ काही शेतीचं इन्कम 0 असल्यामुळे कॅटरिंगमध्ये काम करतो, जेवण वाढायचं। 2024ला त्याचा पाय सरकून तो पडला आणि फ्रॅक्चर झाला पाय, नंतर त्याच्यातून त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला, त्याच्यावर कृष्णामध्ये उपचार केले। हे सगळे पैसे कुठून आले? हे लोकांनी पैसे आम्ही नातेवाईकांनी दिले, कारण त्यांची इन्कम त्यांचं शून्य आहे, 5 वर्ष इन्कम नाही। त्यांच्या शेतामध्ये ज्वारी, शेंगा, ऊस, भुईमूग, आणखीन उडीद हे सगळं पिकत होतं, पण आता सगळं बंद झालं, पूर्ण पाणी सचून। का शासनाकडे ग्रामसेवकाकडे वेळोवेळी अर्ज केले तरी त्यांनी निग्लेक्टेड केलं। असं का? भारत सरकारमध्ये संविधानामध्ये लिहिलेलं आहे की अडचणीत मदत करणं, मग का नाही त्यांनी केली मदत? त्यांनी केली पाहिजे होती मदत। आम्ही बहीण आहेत, माझी मोठी बहीण आहे, माझी मोठी बहीण आहे, आम्ही नेहमी त्यांना बॅकिंग करतो। बाकीचे इतर नातेवाईक आहेत, त्याच्या आत्या आहेत, तेही सुद्धा त्याला मदत करतात। काय गरज आहे त्यांना? एवढंच त्यांची शेती 1 एकर जमीन पडू नये आज 5 वर्ष, आणि त्याच्यात पाणी खंडीवर साठले, नापीक जमीन झालेली आहे। आता ती सुपीक कशी होईल? त्यांचा मुलगा ग्रॅज्युएट आहे आणि तो सुद्धा काम कुठे करतो, शिक्षण घेत तो कुठ्याच्या कंपनीत कामाला आहे, 5,000 रुपयामध्ये तो काम करतो। त्याला महाराष्ट्र शासनाने कुठल्या तरी याच्यामध्ये विभागामध्ये त्यांच्या शाखेमध्ये त्यांना सामावून घ्या, बरं त्याला शिपाईची पद द्या, पण त्याला सामावून घ्या। हे मला शासनाकडे विनंती अर्ज आहे, हा मागणी आहे आणि हा हक्क आहे आमचा। आणि तो ॲडव्होकेट आहे, तो ॲडव्होकेट त्यांना हे करतो, त्यांचं शेत
SCचं शेत मध्ये आहे, दोन्ही बाजूला ब्राह्मण आणि मराठ्या, मध्ये SC, म्हणजे तुम्ही हे जातीभेद करताय ना हे, आणि म्हणून त्याला दाबून ठेवतात. या शेतकऱ्याला निलेश विरकायदेला दाबून ठेवलं तुम्ही का? म्हणून कुठला कायदा, तुम्ही कुठल्या संविधानावर चालता? कशाला त्याला तुम्ही दाबलं? काय अधिकार होता तुम्हाला दाबायचा? तुम्ही वेळोवेळी अर्ज देऊन विचार नाही केला आणि आज तो असाच पडून आहे. आणि शेवटी भीक मागायची अवस्था आलेली आहे. त्याच्या भावाची छोटी मुलगी आहे 1.5 वर्षाची. काय खातील ती लोक, काय जगतील? त्याचा मुलगा त्याच्या कंपनीत काम करतो. घ्या ना महाराष्ट्र शासनमध्ये सामावून, त्याला का नाही घेत तुम्ही?